विचारानं डोकं कसं सुन्न होत चाललेलं आहे. काय करावं, या राजकर्ता कोणत्या प्रकारे पराजित करावं, हा यक्ष प्रश्न माझ्या समोर उभा आहे. कोण कोण मला मार्गदर्शन करणार आहे? कोण? नारायण नारायण नारायण. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. नारायण नारायण. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ कोणी होईल ती भ्रष्ट. कोणी त्यागी जीवन आपले सुख जगी करण्या नष्ट. नारायण नारायण. कोणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट. सोल सोल माया सारी, सोल सोल माया सारी आहे कर्म हे नश्वर. जैसे ज्याचे कर्म माझ्या या कलेचा गुरुगौरव करण्यासाठी आमचे मित्र संदीप ब्रह्मदंडे आणि सन्मानशील जंगले दिनेश जंगले यांनी 500-500-1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. त्यांचा सन्मान राखून तुमचा सन्मान करून त्या बक्षिसाचा स्वीकार करतोय. त्याचप्रमाणे कणकवली समिती मित्रमंडळ यांच्या वतीकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचाही सन्मान करतो, तुमचा सन्मान करून या बक्षिसाचा स्वीकार करतो. त्याचप्रमाणे शिक्षक पतपेढीचे संचालक सन्माननीय श्री कृष्ण कांबळे सर यांच्याकडून 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. त्यांचाही सन्मान करतो, तुमचा सर्वांचा सन्मान करतो आणि या बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद. नारायण नारायण नारायण. यक्षाला मार्गदर्शन करून त्याला मार्गाला लावलं, त्याला लग्न करण्यासाठी पाठवलं. पाहूया त्याचं लग्न झालंय का, त्याचा संसार कसा चाललेला आहे पाहूया तरी. अति नाही संकटात नाही चिल्लाच कशासाठी. नवरा बनून बायको मिळवण्यासाठी बरोबर आहे, पाठवलं होतं लग्न करण्यासाठी. लग्न करणारच होतो. मग काय राजकर्ता आला आणि त्याने रंगाचा बेरंग करून टाकला. आणि आता या ठिकाणी माझे समिती परिवाराचे सर्व मित्रमंडळांनी माझ्या कलेचं कौतुक करण्यासाठी हे 500 रुपयाची देणगी भरती दिलेलं आहे. त्यांचा आणि तुम्हाला वंदन करून हे अरे काय झालं सांग तरी, एवढा चिडला.
आमच्या रंगामध्ये बेरंग निर्माण केला. दुर्दैव म्हणतात ते याला. अरे खरा दुर्दैवी तर तो राज्यकर्ता याची स्तुती माझ्या समोर करायची नाही. फार मारून टाकी. अरे तुला माहिती आहे का त्या राज्यकर्त्याने तू पळून गेलास हा, आणि मग त्याने काय केलं? काय केलं? अरे त्याने त्या सुंदरीशी त्या सुमतीशी विवाह केला. आम्ही आल्यानंतर माझ्या बायकोबरोबर ज्याने लग्न केलं असं असेल त्याला सोडणार नाही. त्याच्या सुखाची होळी करण्यासाठी नुसतं लग्न नाही केलं तर आता सुखाने संसार करतायत, गोड गोड गाणी गातायत. आता मी त्यांना सोडत नाही. त्याच्या सुखाची होळी करण्यासाठी आता बघा त्याचं कसं मी लग्न लावतो आणि कसं त्याला देखील लावतो. पाहत नारायण